गरज आहे का त्या प्रेमाला परत परत सिद्ध करण्याची आणि दाखवण्याची समोरच्याला की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे बरं का आणि अजूनही आहे बरं का आणि अजूनही आहे बरं का, हे परत परत सांगावं लागतं का प्रेमात? लव्ह इज नॉट अ पॅसिव्ह फिलिंग, इट हॅज टू बी अन ॲक्शन. तुम्ही त्याला रिस्पॉन्सिबिलिटी समजा किंवा दुसऱ्यांसाठी केअर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करा. माहिती घ्या त्या माणसाबद्दल, त्याला काय आवडतं काय नाही, त्याच्या सवयी काय आहे. सो इट शुड बी ॲक्टिव्ह, इट इज अन ॲक्टिव्ह एफर्ट. हे कसं डिफाईन होतं की माझी लव्ह लँग्वेज काय? दोघांची लव्ह लँग्वेज वेगळी वेगळी असू शकते, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे जर मी माझ्या नवऱ्यासाठी स्वयंपाक करून ठेवला, त्याची फेवरेट डिश करून ठेवली आणि त्यांनी ती अप्रिशिएट केली नाही, तर मला असं वाटू शकतं की मी फेवरेट डिश केली आहे, माझा तो एक्सप्रेशनचा एक प्रकार आहे, पण त्याला कळलंच नाही. त्याच्यासाठी मे बी क्वालिटी टाइम हे जास्ती इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी मे बी त्याच्यासाठी काहीतरी करणं जास्ती इम्पॉर्टंट आहे. पण ते त्याच्यामुळे एकमेकांशी डिस्कशन करणं त्या गोष्टीबद्दल, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मोठ्या मोठ्या गोष्टी केल्याशिवाय तिला माझं प्रेम कळणारच नाही किंवा त्याला माझं प्रेम कळणारच नाही. त्यामुळे तो एक्स्ट्रा वॅगंटनेस येतो. त्याच्यामुळे तो एक्स्ट्रा वॅगंटनेस येतो. आपण असं इमॅजिन करूयात की एक काचेचं दार आहे मध्ये आणि समोर त्या मुलाची गर्लफ्रेंड आहे आणि तो मुलगा या बाजूला आहे आणि त्याला असं वाटतंय की मी जे सांगतोय ते तिला ऐकूच येत नाहीये. तर ते काचेचं दार तोडल्याशिवाय तिला कळणार नाहीये मी काय बोलतोय ते. तर ते काचेचं दार तोडण्यासाठी जे काय एफर्ट्स लागतील, मग ते कितीही ड्रॅमॅटिक सेन्सेशनल असतील तरी तो ते करणार. आणि असं केल्यामुळे समोरची जी व्यक्ती असते ती कधी कधी ओव्हरवेल्म होते किंवा घाबरून जाते. अशा रिलेशनशिप्स असतात जिथे एका पार्टनरला वाटतं आय विल रेस्क्यू द अदर पर्सन, आय विल ट्रीट द अदर पर्सन, आय विल इम्प्रूव्ह द अदर पर्सन. तर यू आर नॉट देअर टू इम्प्रूव्ह. सर्वस्व कोणाला तरी देऊन टाकणं, सगळ्या गोष्टी स्वतःबद्दल बदलणं, म्हणजे स्वतःलाच देऊन टाकणं, संपवणं इज नॉट अन आयडियल थिंग. मग आपणच जर उरलो नाही, म्हणजे आपला जो आतला कोर सेल्फच जर उरला नाही, तर आपल्याला द्यायला काय आहे दुसऱ्याकडे? म्हणजे कुठेतरी मी जपला पाहिजे. मी जपलाच पाहिजे. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्ष म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि हा फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना आला. आपण मागच्या वर्षी प्रेम म्हणजे काय नसतं यावरती एपिसोड केला होता. आपण बऱ्याचदा याबद्दल वेगवेगळ्या अँगलनी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण प्रेम म्हणजे काय असतं, खरं तर ते कशा पद्धतीने एक्सप्रेस केलं पाहिजे, ते वयानुसार बदलत जातं का, प्रेमाच्या ड्युरेशननंतर ते बदलत जातं का, 10-20 वर्ष जेव्हा तुम्ही एकत्र राहता तेव्हा बदलतं का, सुरुवातीला कसं असतं, नंतर कसं असतं, ते काय टप्प्यांमध्ये काय दृष्टिकोनातून ते घडतं का, ते एक्सप्रेस केलं पाहिजे का, कसं होतं, ह्या सगळ्या आयामांवरती चर्चा करायला आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मृदुला आपटे. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे. मॅम सिनियर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि मॅमचा गेली कित्येक वर्ष झालं सायकोलॉजीचा एक्सपिरियन्स आहे. त्या बऱ्याच लोकांसोबत या विषयावरती काम करतात. आणि मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे मुक्तमुखवर. थँक्यू. खूप खूप स्वागत आहे खरं तर तुमचं. आपण व्हॅलेंटाईनचा महिना आहे, प्रेमाबद्दल बोलतो आहोत आणि सतत ना एक गोष्ट म्हणजे आपण गेल्या वेळेस एक एपिसोड केला होता की प्रेम नाही म्हणजे व्हॉट इज नॉट लव्ह. ओके. प्रेम काय पद्धतीनं नाही करायचं. तर मला असं वाटतं प्रेम कसं करायचं हेही शिकायला लागेल. खरं तर प्रेम कसं करावं लागतं हे शिकावं लागतं, इथपर्यंत आपण आलो आणि त्यावर पॉडकास्ट करतोय, यातच सगळं आलं. पण मला असं वाटतं ते परत एकदा बोलण्याची गरज आहे, डिस्कस करण्याची गरज आहे. कारण व्यक्त करणं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याकडे कदाचित आईबाबांसारखं उदाहरण असतं जे कधीच एकमेकांना आय लव्ह यू म्हटलेले नसतात आणि असं कधी आठवत नाही की ते कधी त्यांनी त्यांचं एकमेकांना जे असलेलं प्रेम आहे ते व्यक्त केलं आहे. आणि एका बाजूला दुसरं उदाहरण आहे की ते म्हणजे कोणीतरी आत्ता आपली धाकटी भावंड आहेत ज्यांचा कदाचित चॅट चेक केला तर दुसरा मेसेज कदाचित आय लव्ह यू असू शकतो, नॉट इवन एक्झॅजरेटिंग. तर या लेवल्सवरती आपण प्रेम बघतो आणि असंही नाही आहे की यांच्या दोघांमधलं प्रेम म्हणजे खूप प्रेम आहे आणि या दोघांमधलं प्रेम म्हणजे काहीच प्रेम नाही आहे. तर आता आपण ज्यावेळेस एक्सप्रेशन म्हणतो, व्यक्त करणं म्हणतो, त्यावेळेस काय अभिप्रेत आहे? जर इथून सुरुवात करू शकलो की प्रेम व्यक्त करायचं आहे म्हणजे काय अपेक्षित आहे? ओके. सो प्रेम एक तर व्यक्त करण्याची गरज आहे की नाही हे पण आय थिंक बोलूयात. आणि प्रेम व्यक्त करणं म्हणजे काय हे पण बोलूयात. सो मला असं वाटतं की प्रेम व्यक्त करण्याची गरज आहे. कारण ऑफकोर्स ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण व्यक्त करू शकतो, पण ते व्यक्त करण्याची गरज आहे कारण त्याच्यात 2-3 फॅक्टर्स आहेत. एक तर एक खूप साधा सोपा फील गुड फॅक्टर आहे की आपण कोणाला तरी अगदी साधी गोष्ट, किती छान दिसतोयस तू असं म्हणलं तरी काही मिनटं तरी आणि कदाचित काही तास त्या व्यक्तीचे खूप छान जातात.
बरोबर. ओके. सो जर प्रेम आपण असं व्यक्त केलं कुठल्याही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने की मला तू खूप आवडतोस किंवा तू खूप आवडतेस, तरी सुद्धा इतकं एक छान फिलिंग येतं की काही तास ते फिलिंग त्या माणसाला पुढे नेऊ शकतं. एक थोडासा सेल्फ कॉन्फिडन्समध्ये भर पडते. एक फील गुड फॅक्टर त्याच्यात असतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनात ते जर प्रेम राहिलं, एस्पेशली रोमॅन्टिक रिलेशनशिप्सच्या बाबतीत, मनात राहून त्याचा उपयोग नसतो. कारण आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी जे करतोय किंवा मी मला जे वाटतंय ते माझ्या पार्टनरला कळतच असेल. सो थोडंसं गृहीत धरलं जातं किंवा ती व्यक्ती अशी असते की त्याला कळतं पण दुसऱ्या व्यक्तीला कळेल असं नाही. आणि यू रिअली कॅनॉट रीड एनीबडीज माइंड. त्याच्यामुळे सांगणं खूप चांगलं असतं. म्हणजे सांगितल्यावर एक व्हॅलिडेशन मिळतं की हो मला जे वाटलं होतं ते बरोबर आहे, की त्याला खरंच मी आवडते किंवा मी आवडतो. सो ते एक व्हॅलिडेशन मिळतं. सो या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून प्रेम व्यक्त करायला हवं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते प्रेम व्यक्त करता येईल. आणि ते कसं करायला हवं हा आय थिंक तुझा प्रश्न होता ना. सो एक थिअरी सांगते इथे. एक मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत चॅपमॅन म्हणून. त्यांनी लव्ह लँग्वेज नावाची थिअरी दिली आहे. हल्ली आपण खूप बोलतो लव्ह लँग्वेज बद्दल. सो लव्ह लँग्वेज म्हणजे काही नाही, आपण ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रेम एक्सप्रेस करतो त्याला लव्ह लँग्वेज म्हणतात. सो त्यांनी ते 5 प्रकार दिलेत त्याचे. एक आहे आय थिंक क्वालिटी टाईम आहे, की आपण जेवढा वेळ म्हणजे थोडासा जरी वेळ आपण स्पेशली आपल्या पार्टनरसाठी दिला, दॅट कॅन बी वन वे टू एक्सप्रेस युअर लव्ह. दुसरं म्हणजे आपण काही अफर्मेटिव्ह गोष्टी बोललो त्या व्यक्तीला, म्हणजे तू छान दिसतेस, तू माझ्यासाठी एवढं करतोस, मला छान वाटतं, किंवा असे अप्रिशिएटिव्ह इंटरॅक्शन म्हणूयात आपण. सो तसं कौतुक करणं, प्रेज करणं किंवा छान काहीतरी बोलणं त्या व्यक्तीला, दॅट इज अनदर वे. तिसरं म्हणजे त्या व्यक्तीसाठी काही कामं करून ठेवणं. फॉर एक्झाम्पल वेळ नाही आहे त्या व्यक्तीला तर आपण त्याचे नोट्स लिहून दिले किंवा आपण त्याची बँकेची कामं करून टाकली किंवा घर आवरून टाकलं. भार हलका करणं. भार हलका करणं. चौथं म्हणजे स्पर्श, फिजिकल टच. फिजिकल टच थ्रू प्रेम खूप फास्टेस्ट एक्सप्रेस होतं असं मला वाटतं. कारण ही अशी गोष्ट आहे की अगदी आपण म्हणजे बालपणापासून ते मरेपर्यंत मला वाटतं ही स्पर्शाची भावना सगळ्यांना कळते. म्हणजे कुठलीही आपण म्हणूया प्रॉब्लेम असला, जरी कुठलाही समज कमी झाली असली म्हातारपणात सुद्धा, तरी सुद्धा स्पर्श हा सगळ्यांना कळतो. आणि गुड टच बॅड टच वगैरे आता आपण बोलायला लागलोय, पण गुड टच सगळ्यांना कळतो. यु नो इट्स अ व्हेरी इन्स्टिंक्टिव्ह थिंग. त्याच्यामुळे स्पर्श हे खूप छान लव्ह लँग्वेज आहे. आणि आय थिंक लास्ट आहे गिफ्टिंग. छोट्या छोट्या गिफ्ट्स आपण करून देणं. हल्ली जो ट्रेंड आहे, मी असं ऐकलंय की स्वतःहून काहीतरी बनवून देण्याचा ट्रेंड आहे. पर्सनल टच असलेल्या गोष्टी असायला पाहिजेत. सो तो ट्रेंड आहे. सो ह्या 4-5 गोष्टींना चॅपमॅन लव्ह लँग्वेज असं म्हणतो. सो लव्ह लँग्वेज इज वन वे टू एक्सप्रेस लव्ह. सो आणि प्रत्येकाची लव्ह लँग्वेज ऑफकोर्स वेगळी वेगळी असू शकते. आणि हे कुठेतरी आता जेव्हा आपण लव्ह लँग्वेजचे हे 5 काय म्हणतो प्रकार म्हणूया, फीचर्स म्हणूया आपण, तर याचा कुठेतरी बॅलन्स असणं पण गरजेचं आहे का? किंवा असं असू शकतं की प्रत्येकाला हे वेगळं सुटेबल आहे. म्हणजे काही जणांना तो टचमध्येच एक्सप्रेस करता येतं, म्हणजे बोलायला जड जातं, म्हणजे आय लव्ह यू म्हणायला जड जातं, त्याच्यापेक्षा फक्त हातात धरला तरी ते सफिशियंट होतं. किंवा एखाद्याला हे सांगणंही जड जातं. मग तो एक छोटंसं काहीतरी, बाबा सकाळी उठल्या ती उठायच्या आत त्यांनी चहा करून दिला, तेही असू शकतं. म्हणजे ह्या पद्धतीने ते बदलत जाऊ शकतं का? आणि मुळात हे कसं डिफाईन होतं की माझी लव्ह लँग्वेज काय? बरोबर आहे. आपली लव्ह लँग्वेज जी असते ती म्हणजे प्रत्येकाची लव्ह लँग्वेज 2 प्रकारची असते. मी म्हणेन की आपण कसं व्यक्त होतो आणि आपण ते लव्ह कसं स्वीकारतो. हे दोन्ही लव्ह लँग्वेजचाच पार्ट आहे. स्वीकारतो याची सुद्धा लव्ह लँग्वेज आहे ना. म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे. आपण त्याला वेगळे वेगळे लेबल्स देतोय. ऍक्च्युली हे सगळं अनेक जनरेशन्स पासून घडतच आलेलं आहे. आपण त्याला आता छान आपल्याला लेबल्स मिळाली आहेत. सो आय थिंक इट इज इझियर टू टॉक अबाउट इट. सो लव्ह लँग्वेज प्रत्येकाची वेगळी असते आणि ती हळूहळू आपल्याला आपली लव्ह लँग्वेज कळते की आपल्याला काय आवडेल केलेलं हे हळूहळू आपल्याला कळतं. लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी ओके वाटतात, काही गोष्टी अति वाटतात, काही गोष्टी छान वाटतात. सो आपल्याला ते हळूहळू कळतं. आणि
प्रेमात आपण जेव्हा असतो तेव्हा सुद्धा आपण डिस्कवर करतो. म्हणजे कधी कधी आपल्याला माहिती नसतं आपल्यालाच काय आवडतंय. तर त्याच्यामुळे कपल्समध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं की मी हे केलं पण तिला कळलंच नाही, तिलाच माहित नसतं की मला हे आवडेल की नाही, असं पण होतं कधी कधी. सो हळूहळू आपण ते डिस्कवर करतो. आणि दोघांची लव्ह लँग्वेज वेगळी वेगळी असू शकते, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे जर मी माझ्या नवऱ्यासाठी स्वयंपाक करून ठेवला, त्याची फेवरेट डिश करून ठेवली, तर आणि त्यांनी ती अप्रिशिएट केली नाही, तर मला असं वाटू शकतं की मी फेवरेट डिश केली आहे, माझा तो एक्सप्रेशनचा एक प्रकार आहे, पण त्याला कळलंच नाही. आणि त्याला वाटेल की तिला माहितीच आहे की माझी फेवरेट डिश आहे, मला आवडणारच आहे, म्हणजे मला कळलंच आहे. सो असं ते थोडंसं होऊ शकतं. किंवा त्याला असं वाटू शकतं की ती फेवरेट डिश बनवली तिने, पण ॲक्च्युली मला तिने माझ्यासोबत ती बसून जेवायला पाहिजे होतं, पण तिला वेळच नव्हता. सो त्याच्यासाठी मे बी क्वालिटी टाईम हे जास्ती इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी मे बी त्याच्यासाठी काहीतरी करणं जास्ती इम्पॉर्टंट आहे. पण ते त्याच्यामुळे एकमेकांशी डिस्कशन करणं त्या गोष्टीबद्दल, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर एकमेकांना कळणारच नाही ना काय हवंय. आणि आता आपण त्या एक्सप्रेशनबद्दल बोललो ना, आणि सुरुवातीला हेही म्हटलं की ते का महत्त्वाचं आहे. पण खरंच म्हणजे ज्यावेळेस आपण प्रेम म्हणतो त्यावेळेस ते एक्सप्रेस करण्याची खरंच गरज आहे का? म्हणजे नाही केलं तर काय होतं? कारण आपल्याकडे ते आईवडिलांचं किंवा आजी आजोबांची उदाहरणं असतात ना, की ते त्यांनी कदाचित वेगवेगळ्या छोट्या छोट्या ॲक्शन्समधनं त्यांचं प्रेम दाखवलेलं आहे. कारण आत्ता आपण जर प्रेम बघायला गेलो तर ते इतक्या आपण मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकवून ठेवलंय ना. म्हणजे मग ते आता व्हॅलेंटाईनच्या पुढे मागे आता म्हणजे हे बोलताना सुद्धा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आपण पॉडकास्ट करतोय त्यात हे बोलतोय. पण ते टोकनिझमच झालंय ना, की आता काय हा दिवस आहे म्हणून हे करायचं आहे, हे करणं अपेक्षित आहे म्हणून ते करायचं आहे. तर सतत ते एक्सप्रेसच करायचं आहे का ते प्रेम आहे ते तसंच राहू शकत नाही? म्हणजे गरज आहे का त्या प्रेमाला परत परत सिद्ध करण्याची आणि दाखवण्याची समोरच्याला, की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे बरं का, आणि अजूनही आहे बरं का, आणि अजूनही आहे बरं का, हे परत परत सांगावं लागतं का प्रेमात? हा खूप मोठा फिलॉसॉफीचा प्रश्न आहे. अनेक वर्षांपूर्वीपासून जी फॅमिलीची रचना झाली होती ती त्याचा बेसिसच हा होता की सर्वायवल स्पीशीजचं झालं पाहिजे. आणि लोक एकमेकांसोबत राहायला लागले, ते प्रेमापोटी राहत नव्हते. सुरुवात तशी नाही झाली. फॅमिली बनवणं, मग मुलं, आणि मग आपला संसार, आपलं जनरेशन पुढे नेणं आणि एकमेकांसोबत राहणं म्हणजे आपल्या गरजा पूर्ण होतील, हा उद्देश होता. बरोबर. हळूहळू आपण एकत्र राहून आपण सगळी ह्युमन बिंग्स होतो, एकत्र राहून ती प्रेमाची भावना डेव्हलप व्हायची. आणि नंतर मग एका वयानंतर ते प्रेम ॲक्च्युली दिसायचं. त्याच्यामुळे ते त्या स्टेजला गेल्यानंतर आणि कल्चरल नॉर्म्समुळे ते एक्सप्रेस कसं करायचं किंवा ते म्हणजे शाब्दिक पद्धतीने ते एक्सप्रेस करायचं हे कोणाला माहितीच नव्हतं आणि त्याच्याबद्दल काही डिस्कशनच नव्हतं. जसं जसं आपण पुढे आलो आहे तसं तसं अजून आपण डायरेक्टली एक्सप्रेस करायला शिकलो आहे. आपल्या आईवडिलांना जे, तुमच्या आईवडिलांना, आमच्या पण आईवडिलांना जे खूप ओपन वाटलं नाही ते आता हळूहळू ओपन व्हायला लागलेलं आहे. आणि आपली काय म्हणूयात आपण, एव्होल्युशनरी वाईज आपण पण इव्हॉल्व्ह होतोय. आपला पण, जसं मी म्हणलं, आपला फ्रंटल लोब आता इव्हॉल्व्ह होतोय, आपण कॉम्प्लेक्स होतोय, आपण खूप सरळ सोट नाही राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात खूप गोष्टी असतात आणि ह्याला स्पेशल अटेन्शन देणं खूप आवश्यक आहे. सो दॅट इज वन रिझन की आता प्रेम एक्सप्रेस करणं हॅज बिकम अ नीड. ओके. त्यावेळेला लोक सतत एकत्र सोबत राहायचे आणि त्याच्यामुळे जे काय त्यांचं एक्सप्रेशन होतं ते सतत असायचं इन दॅट सेन्स. आता हळूहळू आपण सगळे, म्हणजे एका शहरात सुद्धा एक फॅमिली राहत नाही, वेगळ्या 4 ठिकाणी 4 जणं असतात, असं होतं कधी कधी. तसंच पार्टनरसुद्धा एकमेकांना सतत भेटतात असं नाही. कधी कधी लाँग डिस्टन्स असतं, कधी कधी सतत तुमच्या मोबाईलवर रिलेशनशिप चालू असते किंवा व्हिडिओ कॉल्सवर चालू असते आणि भेटणं ॲज सच होत नाही. तर मग ते एक्सप्रेशन होणार कसं? तुम्ही एकमेकांसाठी काही करणार कसं? 12-12 तास तुम्ही जॉब करत असता, तर मग तुम्ही स्पेशली टाईम देऊन एक्सप्रेस केलं नाही तर ते कुठेतरी हरवून जाणार आहे, लॉस्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळे आय थिंक एक्सप्रेशन आत्ता खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पूर्वी कदाचित पर्पजच वेगळा होता, आता हळूहळू जसं जसं जग पुढे जात चाललंय तसं तसं ही एक्सप्रेशनची गरज वाढत चालली आहे. ओके. सो आय थिंक एक्सप्रेशन आता खूप इम्पॉर्टंट आहे. एरिश फ्रॉम नावाचे एक सायकॉलॉजिस्ट होते, ते म्हणायचे की लव्ह इज नॉट अ पॅसिव्ह फिलिंग.
इट हॅज टू बी अन ॲक्शन. म्हणजे तुम्ही त्याला रिस्पॉन्सिबिलिटी समजा किंवा दुसऱ्यांसाठी केअर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करा, त्या व्यक्तीसाठी काहीतरी करा किंवा कुठल्या तरी माहिती घ्या त्या माणसाबद्दल, त्याला काय आवडतं काय नाही, त्याच्या सवयी काय आहेत. सो इट शुड बी ॲक्टिव्ह. इट इज अन ॲक्टिव्ह एफर्ट. सो पॅसिव्ह फिलिंग, मनात ठेवलेलं फिलिंग ह्यानी उपयोग होणार नाही तुमच्या रिलेशनशिपला पुढे जायला, असं मला वाटतं. तुम्ही आता मला दोन्ही गोष्टी खूपच वेगळ्या दृष्टिकोनातनं भिडत आहेत. एक तर म्हणजे की हे ते पॅसिव्ह फिलिंग नाही आहे, ते तुम्हाला ॲक्टिवली दाखवणं किंवा सांगणं, ते व्यतीत करणं गरजेचं आहे. हो. त्याच्याशिवाय ते पोहोचणार नाही. हो. पण आत्ता जेव्हा आपण या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जगतोय, आजूबाजूला जेव्हा एवढा केऑस चालू आहे, एवढ्या गोष्टी कम्युनिकेशन चालू आहे, म्हणजे सतत काहीतरी गोष्ट एक्सप्रेस केली जातली आहे, बोलली जाते, प्रत्येक ब्रँड आपल्यासोबत बोलायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक व्यक्ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा जे गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक ॲक्शनला काहीतरी खूप मोठा मिनिंग प्राप्त झालेला आहे. तेव्हा ह्या सगळ्या रणधुमाळीत प्रेम एक्सप्रेस करणं जरा अवघड जातं आहे का? कारण माझ्या गोष्टीला समजा मी पूर्वी एखादं म्हणजे माझ्या वडिलांनी कुठेतरी ते बाहेरगावी गेलेत आणि येताना सुंदर एखादा छोटासा स्वेटर आणला, दॅट वॉज इनफ फॉर दॅट एंटायर इयर. म्हणजे एक वर्षभर ते छान होतं आईसाठी की बस, बाकी काही गरजेचं नाही. किंवा आईनी वडिलांसाठी त्यांची मीटिंग चालू असताना तिला माहिती आहे की मीटिंगमध्ये कोण आलं आहे, त्याच्यानुसार काहीतरी वेगळं बनवून आणलं आहे. सो दॅट वॉज इनफ फॉर एक्सप्रेसिंग लव. पण आता ह्या सगळ्या गोष्टी हे तर केलंच पाहिजे. चहा केला हे तर काही ठीक आहे, मग हे प्रेमच आहे ना, असं बदलत गेल्यामुळं ते कुठेतरी एक्सप्रेशन कॉम्प्लिकेटेड झालं आहे का? आणि बिकॉज आय नो दिस एक्सप्रेशन मीन्स लव, सो त्याच्यातलं एक युनिकनेस निघून गेला, त्यामुळे मला ते एक्सप्रेशनच वाटत नाही. आय थिंक हा खूप मोठा मुद्दा होत चाललाय की फेक आहे का, जेन्युइन आहे का, आणि ह्या सगळ्या Mechanical झालंय का हे? आणि demanding झालंय का? म्हणजे डिमांडिंग झालंय का? खूप अपेक्षा आहेत आता प्रेमाकडनं. म्हणजे मला माझ्या पार्टनरकडनं खूप अपेक्षा आहेत सध्या, की माझ्यासाठी छान बोलायला हवंय, माझ्यासाठी काळजी घ्यायला हवी आहे, मग माझ्यासाठी कधीतरी विकेंडला मला बाहेर घेऊन जायला हवंय, मग कधीतरी मला पत्र लिहिलेलं आवडेल, मग ChatGPT का होईना पण कविता चालेल. पण ते अपेक्षा त्या एक एक करून वाढतायत आणि फक्त त्या तेवढ्याच पुरत्या, म्हणजे माझ्यापुरत्या सीमित नाही आहेत, त्या पुढेही जातात. मग मला सोशल मीडियावरती तू या गोष्टीमध्ये टॅग नाही केलंस, मग तू या सोशल इव्हेंट्सला जाताना मला घेऊन नाही जात, पासून ते आत्ता, कारण आत्ताच्या जनरेशनमधली कॉन्व्हर्सेशन्स ऐकली ना की मग असं होतं की अरे बापरे, खरंच या गोष्टींवरती पण भांडतात का? पण ते त्याच्यापासून लांब पळून नाही चालणार ना. ते तर होतंय ना आता की एखाद्या तू प्रत्येक सोशल मीडिया पोस्टमध्ये तुझ्या काय फीडवरती माझा एक फोटोही दिसत नाहीये, इतर लोकांसोबतचे फोटो आहेत. तर हे सतत छोट्या गोष्टी आपण मोजतोय आणि मग ती स्पर्धा होऊन जाते प्रेम व्यक्त करण्याची. आणि मग ते इतक्या कॉम्प्लेक्सिटीकडे कसे चाललोय आपण? खरं तर खरंय जास्तीच कॉम्प्लेक्सिटी होतीये ना. एव्होल्युशन राहिलं बाजूला, हे अजूनच जास्ती कॉम्प्लेक्स होतंय. बरोबर आहे. आय थिंक डिजिटल रेव्होल्युशननी केलेला जो गोंधळ आहे, म्हणजे ऑफकोर्स त्याचे खूप पॉझिटिव्स आहेत, खूपच जास्ती पॉझिटिव्स आहेत, पण त्यांनी जो केलेला गोंधळाचा जो भाग आहे तो जसं बाकीच्या एरियाजमध्ये आहे, तो रिलेशनशिप्समध्ये पण खूप गोंधळ केलेला आहे. सो त्या गोंधळातला हा भाग मला वाटतो. त्याच्यामुळे ते एक्सप्रेशन ऑफ इमोशन अति होतंय. आणि मी एक कोट इथे म्हणू इच्छिते. एक वि. द. घाटे म्हणून खूप जुने लेखक होते, त्यांनी एक खूप छान वाक्य लिहून ठेवलं होतं, मला आठवतं नेहमी, की अतिशयोक्ती ही असत्याची धाकटी बहीण आहे. तर तसं होतंय, म्हणजे ते इतकं आपण अति जातोय की ते जेन्युइन वाटत नाहीये. सो आपल्याला ते जेन्युइननेस जपायला पाहिजे. आणि आता पण मला खूप होप आहे या जनरेशनकडनं. म्हणजे ही जी नवीन जनरेशन आहे, सगळ्यात लेटेस्ट जेनझी आय थिंक आहे आता, अजून बाकीचे जण अजून लहान आहेत, पण ही जी जनरेशन आहे ती तशी विचारी जनरेशन आहे. म्हणजे होतंय जे होतंय ते करतायत सगळं, तू म्हणतोयस तसं, की ते फॉलो करतायत आणि असं नुसतं असा उद्वेग झालाय त्याचा की हे करू का, हे करू का, हे करू, असं जरा होतंय. पण ते परत जरा कंटाळलेत सोशल मीडियाला, आणि आता त्यांना प्रत्यक्ष भेटणं किंवा छोट्या ॲक्टिव्हिटीज एकत्र मिळून करणं किंवा सिम्पल गोष्टींकडे कल असं हळूहळू आपल्याला दिसायला लागलं आहे. किंवा तो मीडियामध्ये तरी एनकरेज खूप होतोय की छोट्या गोष्टी तुम्ही एकत्र मिळून करा किंवा काही.
कारण ही जी डिजिटल किंवा इवन ओव्हरऑल मीडियाच हा जो भाग आहे तो खूप रूल करतो आपल्याला. म्हणजे आपण कसं एक्सप्रेस करायचं प्रेम ह्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. की ते डिक्टेट करतात ट्रेंड्स की तुम्ही कसं करायला पाहिजे. म्हणजे मी ऐकलंय हल्ली फ्लॉवर्स आर इन, म्हणजे फ्लॉवर्स देणं हे इन आहे आता. सो ते डिक्टेट करतायत, तुम्ही काय करायचं ते सांगतायत आणि तुम्ही ते करताय. सो आपल्याला फक्त लाईक फॉर एव्हरीथिंग डिजिटल आपल्याला थोडंसं ह्याच्यात पण एज्युकेशन पाहिजे की आपण किती ऐकायचं आहे आणि किती नाही, आणि काय कुठे आपला जेन्युइननेस आपण जपायचा आहे. सो आय थिंक थोडंसं न्यू जनरेशननी एवढ्याच एका गोष्टीचा विचार केला तर दे आर सॉर्टेड. म्हणजे नॉवेल्टी जी आहे ना, की म्हणजे डिजिटलमुळं हे सगळं माहिती झालं आहे ना, की हे म्हणजे प्रेम, ते म्हणजे प्रेम. मग त्यात मला नाविन्यच वाटत नाही. जर मला नाविन्य वाटत नाही तर मग मला मजाच येत नाही, मग मला ते प्रेमच वाटत नाही. पण खरं तर हाच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे याच्यावर जर आपण बोलू शकलो की प्रेम म्हणजे नेमकं काय. कारण जे प्रेम माझ्या आईवडिलांना अपेक्षित होतं किंवा आजी आजोबांना जे अपेक्षित होतं किंवा आता आम्हाला जे अपेक्षित आहे आणि आमच्या नंतरच्या पिढीला जे अपेक्षित आहे ते खूप वेगळं वेगळं वाटतं. आणि मग ते जनरेशननुसार सुद्धा बदलतं, पण तरी सुद्धा ते प्रेमच आहे. त्याच्यामुळे त्या दोन लोकांमधलं, दोन व्यक्तींमधलं प्रेम काही ते बदललेलं नाहीये, पण त्या त्या परिस्थितीनुसारच्या त्याच्या असणाऱ्या अपेक्षा आणि त्याची बांधणी बदलली. तर आत्ता जर आपण म्हणायला गेलो तर त्यातला कदाचित त्या सोसायटल गोष्टींमुळे तयार होणाऱ्या गोष्टी बदलतील, पण त्याचं स्ट्रक्चर तर बदलणार नाही ना. ते स्ट्रक्चर काय, कारण आत्ता आपण त्याच्याकडे बघताना खूप गोष्टी वाटतात. म्हणजे प्रेम म्हणजे काय, तर मग कर्तव्य वाटतं काही लोकांना, काही लोकांना काही लोकांना ते दडपण वाटतं की हे करायलाच हवंय, मला हे केलंच पाहिजे. काही लोकांसाठी ती हळूवार भावना असू शकते, काही लोकांसाठी तो आधार असू शकतो, काही लोकांसाठी मग ते त्याचं भलतं टोक म्हणजे पॉझिटिव्हनेस असू शकतो, काही लोकांसाठी ती ओपन होणारी स्पेस, ती वल्नरेबिलिटी असू शकते. तर नेमकं प्रेम म्हणजे काय? ओके. मूलभूत प्रश्न. राईट. मला वाटतं मी एक इथे थिअरी सांगते तुम्हाला. स्पियरमॅन नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता. त्यांनी रॉबर्ट स्पियरमॅन, त्यांनी ट्रायंग्युलर थिअरी म्हणून एक थिअरी दिली आहे. प्रेमाचं वर्णन करणारी थिअरी. बेसिकली त्यांनी सांगितले 3 घटक असतात याच्यात. ओके. तर पहिला इंटिमसी, म्हणजे जवळीक. आपल्याला किती दुसऱ्याच्या जवळ जाता येईल, इमोशनली आपल्याला किती जवळ जाता येईल त्या व्यक्तीच्या, दॅट इज इंटिमसी. म्हणजे आपल्याला किती शेअर करता येईल त्या व्यक्तीसोबत, किंवा आपल्याला किती जवळीक वाटते, किती छान फिलिंग येतं त्या व्यक्तीसोबत, किती सारखं राहावंसं वाटतं त्या व्यक्तीसोबत, दॅट इज इंटिमसी. दुसरा आहे कमिटमेंट. म्हणजे हे नातं किती कायम आपल्याला कायम ठेवता येईल का, अशी जेव्हा फिलिंग येते तेव्हा दॅट इज कमिटमेंट. आणि तिसरं म्हणजे पॅशन. म्हणजे त्याच्यात मग थोडा सेक्शुअल टोन येतो, आणि पण ते नुसतं सेक्शुअल बायोलॉजिकल सेक्शुअल टोन येत नाही, पण एक हळुवारपणा किंवा एक रोमॅन्टिक आणि सेक्शुअलचं कॉम्बिनेशन आपण म्हणूयात, तसं ते पॅशन. सो असे 3 घटक असले पाहिजेत प्रेमात, असं स्पियरमॅनचं म्हणणं आहे. आणि आय थिंक दॅट्स अ गुड वे टू अंडरस्टँड व्हॉट लव्ह इज. सो ते तुमच्या वेळेनुसार, काळानुसार तुम्ही तुमचा रस बदला, पण त्याचं ग्रामर हे आहे, त्याचं व्याकरण हे आहे. हो, त्याचं व्याकरण हे आहे. आणि ह्याच्यातले कमीत कमी 2 घटक तो म्हणतो असायलाच पाहिजेत. म्हणजे कुठलीही रिलेशनशिप सक्सेसफुल राहण्यासाठी कमीत कमी ह्या 3 मधले 2 घटक तरी स्ट्रॉंग असले पाहिजेत. मला हा पॅरामीटर, हे इंडिकेटर्स खूप इंटरेस्टिंग वाटतात. कारण ना असा एक म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा असा येतोच ना की ज्यावेळेस आपल्याला आपण क्वेश्चन करतो की हे नेमकं काय आहे. कारण मग एखादी गोष्ट, कारण अर्थात 2 वेगवेगळ्या पद्धतीत, 2 वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समध्ये वाढलेल्या 2 वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज असतात. ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस अर्थातच एखाद्या पॉईंटला असं वाटूच शकतं की अरे बापरे, हे नेमकं नक्की प्रेम आहे का, मला नेमकं प्रेमाकडनं हे अपेक्षित आहे का. तर त्याला अशा वेळेस ह्या 3 पॅरामीटर्सवरती जर त्याचं मोजमाप केलं तर कदाचित उत्तरापर्यंत पोहोचायला आपल्याला की अच्छा हे 3 आहे का, मग कदाचित पुढच्या गोष्टी मॅनेज करता येतील. राईट राईट. हे खरं तर छान इंडिकेटर आहे. सो एक्सप्रेशन ऑफ, आपण जेव्हा प्रेम व्यक्त करणं म्हणतो तेव्हा ना आपल्याकडे एक सॅक्रिफाईस करणं, मी तुझ्यासाठी हे सॅक्रिफाईस केलं, हे मी तुझ्यासाठी लेट गो केलं, हे एक एक्सप्रेशन ऑफ लव्ह म्हणून वापरलं जातं. तर ते हेल्दी आहे का? आम्ही म्हणतो गिविंग इन द रिलेशनशिप. म्हणजे थोडंसं आपण 2 व्यक्ती जेव्हा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असतात
ही तर रोमॅन्टिक रिलेशनशिप आहे, ही खूप क्लोज रिलेशनशिप आहे. तर आपण थोडं थोडं ॲडजस्टमेंट एकमेकांसोबत करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडत नसेल तर आपण ती गिवअप करतो किंवा ती त्या व्यक्तीबरोबर तरी ती ॲक्टिव्हिटी करत नाही. तर थोडीफार ॲडजस्टमेंट इज अ व्हेरी नॅचरल थिंग. पण सर्वस्व कोणाला तरी देऊन टाकणं, सगळ्या गोष्टी स्वतःबद्दल बदलणं, म्हणजे स्वतःलाच देऊन टाकणं, संपवणं इज नॉट ॲन आयडियल थिंग. कारण मग आपणच जर उरलो नाही, म्हणजे आपला जो आतला कोर सेल्फच जर उरला नाही, तर आपल्याला द्यायला काय आहे दुसऱ्याकडे. म्हणजे इट्स लाईक दॅट. तर इतका कोर सेल्फला अजिबात धक्का पोचू द्यायचा नाही. तो तसाच राहायला पाहिजे, तो कायम राहायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठेतरी मी जपला पाहिजे. मी जपलाच पाहिजे. हा प्रश्न का पडतोय इथं येतो मी खरं तर. कारण ना आत्ता आम्ही जेव्हा आमच्या मित्रमैत्रिणींशी बोलतोय किंवा काही सिनियर लोक आहेत त्यांच्याशी बोलतोय, तेव्हा ना कुठंतरी हा एक अंडर करंट येतोय. कुठंतरी बोलताना सहज जाणवतंय की लोकांचं असं की तो ओलावा संपला आहे, कुठंतरी आता ते प्रेम जाणवत नाही आहे, वाटत नाही आहे. सो नक्की तेव्हा काय होत असतं, आणि जेव्हा जाणवतं की आपला प्रेमातला ओलावा संपला आहे, तेव्हा काय पद्धतीने या गोष्टींचा विचार करावा, काय डिस्कशन व्हावं जेणेकरून ते रिएस्टॅब्लिश करता येईल किंवा लक्षात येईल की नाही संपलंच आहे बाबा खरंच. नॉर्मली कुठल्याही रिलेशनशिपच्या सुरुवातीला एक वेगळीच एक्साइटमेंट असते. म्हणजे मी म्हणेन एक्साइटमेंट प्लस टेन्शन असं असतं. सो आपण म्हणतो एक नॉर ॲड्रिनॅलिन म्हणून एक केमिकल आहे, ते खूप ॲक्टिव्ह होतं त्यावेळेला. तेव्हा खूप अशी थ्रिलिंग फिलिंग येते की वाव, आणि असं एक रश फिलिंग येतं, गुदगुल्या होतात. जसं एखादा ड्रग घेतल्यावर फिलिंग येतं असं म्हणतात की तसं फिलिंग त्या वेळेला येतं. सो ते न्यू रिलेशनशिपमध्ये डेफिनेटली थोडे दिवस असतं. त्याच्यानंतर एक डोपामिन वाढतं. डोपामिन एक वेगळं दुसरं न्यूरोट्रान्समिटर आहे, त्याचा जोर असतो त्याच्यानंतर. दॅट इज अ व्हेरी फील गुड काइंड ऑफ अ केमिकल. म्हणजे खूप छान वाटत राहतं. तो थ्रिल नसतो पण खूप छान फिलिंग येतं. आणि अजून काही वर्षांनी किंवा अजून काही महिन्यांनी ऑक्सिटॉक्सिन नावाचं एक केमिकल टेक ओव्हर करतं, विच इज अ नर्चरंट केमिकल. म्हणजे ते एक काम, शांत, सॅटिस्फाईड फिलिंग रिलेशनशिपमध्ये जेव्हा येतं तेव्हा ते ऑक्सिटॉक्सिन काम करत असतं. मग तेव्हा असं न्यूट्रलपणा नसतो की हां माझा स्पाऊस आहे गृहीत धरणं असं नसतं, पण एक छान कम्फर्ट लेवल असतं. सो कदाचित ते कम्फर्ट लेवल काही काही वेळेला जेव्हा आपण त्या पॉईंटला जातो तेव्हा असं आपल्याला वाटतं की ओलावा संपलाय का, किंवा तो स्पार्क रिलेशनशिपमधला गेलाय का. पण ॲक्च्युली हे 3 केमिकल्स, म्हणजे फक्त केमिकल्सवर सगळं नसतं, पण हे 3 केमिकल्स नॉर्मली ॲट वर्क असतात, त्याच्यामुळे हे सगळं असं होतं. आता आपण एक्सप्रेशनबद्दल पण बोलतोय ना, मला हा खूप प्रामाणिक प्रश्न पडतो असा इकडे, की ज्यावेळेस मला माहिती आहे की आता काय मला व्यक्त करण्याची, प्रेम समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, कारण तेच कदाचित ते नातं जोडून धरणार आहे, ते जोडून धरणारा कदाचित तो दुवा आहे माझ्यासाठी. तर ते एक्सप्रेशन कसं यायला हवं आहे, म्हणजे ते ज्यावेळेस ते एक्सप्रेशन येणं अपेक्षित आहे, प्रेम व्यक्त होणं अपेक्षित आहे, तर ते नॅचरली घडणं अपेक्षित आहे की मला स्वतःला काही वेळेस फोर्स करावा लागणार आहे ते करण्यासाठी, की मला काय नाही आवडत आहे आता बनवलेली भाजी घरी, किंवा मला आता नाही जायचं आहे बाहेर आणि मला कंटाळा आलेला आहे, तरीसुद्धा मी फोर्स करून आत्ता बाहेर जाणार आहे, की मला खरंच नाही आणि आत्ता तू समजून घे आणि नाही आहे त्या पद्धतीनं मला व्यक्त व्हायचं आहे. तर ज्यावेळेस मला व्यक्त व्हायचं आहे त्यावेळेस मला समोरच्याचं मन राखण्यासाठी तेच फोर्स करायचं आहे स्वतःवर, की ते अगदी नॅचरली येईल याची वाट बघत राहायचं. असे ठोकताळे नाही आहेत, पण मोर ऑर लेस आपण ॲज अ रूल कोणाचं मन दुखवत नाही. म्हणजे शक्यतोवर आपण कोणाचं मन दुखवू नये, आणि आपल्या पार्टनरचं तर नक्कीच नाही. सो जबरदस्ती पण आपल्याला करायची नाही आहे, स्वतःवर सुद्धा, पार्टनरवर सुद्धा, आणि मनही दुखवायचं नाही आहे. असं कुठलं तरी मधला डेलिकेट बॅलन्स आपल्याला साधायचा आहे. सो इट्स अ गुड आयडिया टू से की छान केलं आहेस तू, किंवा मला आवडलं, पण अगं मला म्हणजे इट्स ओके, एवढं नको त्रास घेऊ, किंवा एवढी मेहनत नको करू, लेट्स डू समथिंग एल्स, किंवा हे दिस इज नॉट माय वे ऑफ रिसिव्हिंग लव्ह लँग्वेज, युअर लव्ह लँग्वेज, असं काहीतरी नंतर म्हणायला हरकत नाही. पण अप्रिसिएशन करणं चांगली गोष्ट असते. इट्स अ गुड, म्हणजे ते छान फिलिंग येतं दुसऱ्या माणसाला की ठीक आहे त्याला नाही पटलं, पण त्यांनी मला अप्रिशिएट केलं की मी जे केलं आहे त्याला अप्रिशिएट केलं. सो ती जबरदस्ती नसते, एक ॲक्नॉलेजमेंट असते फक्त, की मला खूप नाही आवडलेलं, किंवा मला आता इतकं बाहेर नाही जायचंय, पण तुला हवंय म्हणून आपण यावेळेस जाऊ, पण पुढच्या वेळेस नको. सो असं थोडंसं, पण हे करताना मग त्यावेळेस तो कम्युनिकेशन हवं, ते कम्युनिकेशन हवं. येस, हवं कम्युनिकेशन. असं फॉर ग्रांटेड नाहीच घ्यायचं. म्हणजे
आपण आता आणि लव्ह लँग्वेजबद्दल पण बोलत होतो ना, तर मला कायम असा प्रश्न पडतो की मला समजा माझी लव्ह लँग्वेज काय ते एका पॉईंटनंतर डिस्कवर झालं. माझ्या पार्टनरची लव्ह लँग्वेज काय आहे हे मला समजणं पण किती महत्त्वाचं आहे. कारण असंही होत असेल ना अर्थात, की काही लोकांचा स्वभाव असा असू शकतो की सगळं आहे ते ओवाळून टाकल्यासारखं प्रेम करतात. मग ते काय कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करत आणि मग सगळं तुझ्यासाठी आहे आणि तुझंही माझ्यासाठी आहे, सगळं असं गृहीत आहे त्याच्यात. आणि किंवा एक दुसऱ्या बाजूचं असू शकतं की सगळंच गृहीत आहे, की मग त्याला कशाला काहीच थारा नाही. तर ज्यावेळेस लव्ह लँग्वेज म्हणून मी त्या प्रेमाकडे बघतोय आणि मला माझी लव्ह लँग्वेज काय समजा एक डिस्कवर झाली की मला हे केलेलं आवडतं, या गोष्टी केलेल्या आवडतील, मला काय 4 महिन्यातनं एकदा फुलं आणली तर छान वाटतील, कधीतरी छान एखादा माझ्यासाठी चहा करून दिला तर छान छान वाटेल मला. तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा माझं लव्ह लँग्वेज काय आहे हे कळणं आणि त्यांचं लव्ह लँग्वेज मला कळणं किती महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि ते ओपनली बोलून ते नक्की डिस्कवर होतं. पण कधी कधी गोंधळ असा होतो की फक्त आपली रिलेशनशिप नसते. म्हणजे आपण जर एक अख्खी कॉन्टेक्स्ट घेतली, आपण असं इकोलॉजिकल कॉन्टेक्स्ट घेतली, तर आपण एकमेकांसोबत तर असतोच, पण त्या पलीकडे आपण फॅमिलीसोबत असतो, बाकीच्या कलिग्ससोबत असतो, अख्ख्या जगाचं ग्लोबल काय काय चालू असतं, सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल, कल्चरल, ते सगळं पण आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतं. आणि शिवाय आपले लहानपणचे एक्सपिरियन्सेस असतात. सो हे सगळं आपल्या मनावर ॲट द सेम टाईम चालू असतं सगळं. सो म्हणून खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. आता फॉर एक्झाम्पल लहानपणचे अनुभव खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे आपण आपल्या आईवडिलांना कसं एक्सप्रेस करताना पाहिलं आहे, एकमेकांनाच नाही पण आपल्याला प्रेम कसं एक्सप्रेस केलं गेलं आहे, की तू खूप छान आहेस असं एक्सप्रेस केलं गेलं आहे का, ठीक आहे एवढं काही नसतं, असं काही म्हणण्याची गरज नसते असं म्हणलं जातं. किंवा एखादं मूल घरी आलं पटकन आणि काहीतरी खूप उत्साहाने सांगायला लागलं की आई तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी हे आणलं आहे, ठीक आहे एवढं काही नाही आहे त्याच्यात, असं डिसमिस केलं जातं आहे का हो का किती मस्त असं बोललं जातं आहे का खूपच सुपरलेटिव्ह, म्हणजे वाव इट इज सो गुड, तू माझ्यासाठी केवढं आणलं आहेस असं म्हणलं जातं आहे. आणि त्या मुलाला कुठल्या गोष्टीची सवय होती आहे, कुठल्या अप्रिसिएशनची, कुठल्या लव्ह लँग्वेजची सवय होती आहे, तेही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या लव्ह लँग्वेजप्रमाणे म्हणूयात आपण, किंवा त्या लहानपणच्या एक्सपिरियन्सेसमुळे आपली एक अटॅचमेंटची स्टाईल बनते. अच्छा, हल्ली खूप इंटरनेटवर अटॅचमेंट स्टाईल्सबद्दल आपण वाचतो. सो ती अटॅचमेंटची स्टाईल बनते. काही अटॅचमेंट स्टाईल सिक्युअर असतात आणि काही इनसिक्युअर असतात. अच्छा. ज्या सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल्स असतात तिथे लहान मुलांना घरी असताना त्यांच्या एक्सप्रेशनला वाव दिली जाते, त्यांना रिस्पेक्ट केलं जातं, त्यांना महत्त्व दिलं जातं. अति नाही पण त्यांना महत्त्व दिलं जातं, त्यांच्या म्हणण्याला महत्त्व असतं. सो अशी मुलं नॉर्मली हेल्दी अफेक्शन दाखवू शकतात. आणि एखाद्या वेळेला त्यांच्या मनाप्रमाणे नाही जरी झालं तरी त्यांना काही एवढा फरक नाही पडत. दे डोंट माइंड इट सो मच. किंवा ते त्याचं भांडवल करत नाहीत, किंवा ते इझिली विचारू शकतात की अगं मला तू म्हणली नाहीस, मला आवडलं असतं तू म्हणली असतीस तर. म्हणजे त्यावेळेला त्यांचा इगो इश्यू येत नाही तिथे, ते सिक्युअर असतात कारण. सो ते व्हल्नरेबल व्हायला त्यांना हरकत वाटत नाही. पण जी इन्सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल असते अशी मुलं अँग्शियस असतात. त्यांचं लहानपणी अफेक्शन आणि लव्ह ज्याप्रमाणे त्यांना मिळालेलं असतं त्याच्यात काहीतरी गोंधळ झालेला असतो. म्हणजे कधी कधी आईवडील अवेलेबल नसतात, किंवा आईवडील स्वतः खूप टेन्स असतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित प्रकारे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. सो अशा वेळेला जी मुलं वाढतात त्यांची जी अटॅचमेंट स्टाईल असते, ज्या प्रकारे ते अटॅच होतात कुठल्याही पर्सनशी, ती थोडीशी इनसिक्युअर स्टाईल असते किंवा अँग्शियस स्टाईल असते. तर अशी मुलं कधी कधी अव्हॉइडच करतील पार्टनरला, किंवा डिसमिसच करतील, किंवा कधी कधी खूप नीडी होतील, खूप डिपेंडेंट होतील. आणि कधी कधी तर जेव्हा त्यांना असं वाटत असेल की नाही बाबा आपण साधं बोलून आपले आईवडील किंवा मोठी माणसं आपलं ऐकत नव्हते, मला ओरडाआरडी केल्याशिवाय माझं कोणी ऐकतच नाही, तर मग ती जेव्हा त्यांच्या पार्टनरसोबत असतात तेव्हासुद्धा त्यांना मॅटर एस्कलेट केल्याशिवाय प्रेम व्यक्त करता येत नाही. मग ते
मोठ्या मोठ्या गोष्टी केल्याशिवाय तिला माझं प्रेम करणारच नाही किंवा त्याला माझं प्रेम करणारच नाही. हो, त्यामुळे तो एक्स्ट्रा वॅगंटनेस येतो. त्याच्यामुळे तो एक्स्ट्रा वॅगंटनेस येतो. तसं सुद्धा एखादा माणूस खूप ड्रॅमॅटिक आणि रोमॅन्टिक असूच शकतो. असं नाहीये की सगळे असंच पण जे त्यामुळे असं करतात. येस, पण त्याच्यामुळेही येऊ शकतो. मग ते कधी कधी इतक्या लेवलला पोचतं. आपण असं इमॅजिन करूयात की एक काचेचं दार आहे मध्ये आणि समोर त्या मुलाची गर्लफ्रेंड आहे आणि तो मुलगा या बाजूला आहे आणि त्याला असं वाटतंय की मी जे सांगतोय ते तिला ऐकूच येत नाहीये. तर ते काचेचं दार तोडल्याशिवाय तिला कळणार नाहीये मी काय बोलतोय ते. सो ते काचेचं दार तोडण्यासाठी जे काय एफर्ट्स लागतील, मग ते कितीही ड्रॅमॅटिक सेन्सेशनल असतील तरी तो ते करणार. आणि असं केल्यामुळे समोरची जी व्यक्ती असते ती कधी कधी ओव्हरवेल्म होते किंवा घाबरून जाते की बापरे, ह्याचं प्रेम एक्सप्रेस करण्याची स्टाईल खूपच अति होते, म्हणजे मला नाही मॅनेज करता येते. हां, सो अशा वेळेला सुद्धा घाबरून जातात लोक आणि माघार घेतात. असं पण होतं कधी कधी. सो असे अनेक लेयर्स आहेत त्याच्यात. बापरे. असं पण गरजेचं आहे ना. मला आता ह्याच्यावरून वाटतं की समजा माझ्या समोरची व्यक्ती जी आहे तिची अटॅचमेंट काय म्हणजे स्टाईल काय आहे किंवा तिचा पास्ट काय आहे हे समजून घेतल्याशिवाय मे बी काही गोष्टी, छोट्याशा गोष्टी पण तिला त्या छान वाटू शकणार आहेत किंवा काही छोट्या गोष्टी तिला त्या प्रेमाच्या न वाटता त्या भीतीच्या वाटू शकणार आहेत. हे समजून घेणं गरजेचं आहे ना. कारण का जर एखाद्याला त्या ग्लास सिलिंग आहे मध्ये ते ब्रेक केल्याशिवाय पोहोचणारच नसेल, म्हणजे ती व्यक्ती वेगळा असेल, तर मग आणि मला सवयच नाही, मला मृदूच सांगायची सवय, तर मग ते पोहोचणारच नाही. कारण का मध्ये ते ग्लास ऐकूच नाही येणार आहे. मी बोलतो इकडून नॉर्मल आवाजात पण तिला ऐकू येत नाही, कारण का ती मोठ्याने बोलणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तेच कळतंय असं. तर हे कसं केलं पाहिजे, कारण का हे खूप सेन्सिटिव्ह असू शकतं ना. व्हेरी अवघड जागा आहे जिथे आपण हे बोलायचं, नाही बोलायचं, कसं बोलायचं. हो, मला वाटतं जेव्हा आपण आपल्या पार्टनर्सला भेटतो किंवा रिलेशनशिपची सुरुवात होते तेव्हा खूप स्वतःबद्दल सांगायला हवं. पण काही लोक नाही सांगू शकत. काही लोक खूप मोकळेपणाने धडधड सगळं सांगून टाकतात. काही लोक मुद्दामून प्रॉब्लेम्स बद्दलच बोलतात, म्हणजे इट्स एव्हरीवन स्टाईल. आणि काही लोक मात्र नाही बोलत, म्हणजे ते हातचं राखून रिलेशनशिपमध्ये जातात. आणि अशी लोक म्हणूयात आपण की त्यांना व्हल्नरेबल होता येत नाही. म्हणजे व्हल्नरेबलचा जो पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे तो त्यांना होता येत नाही. लेटिंग युअर गार्ड्स डाऊन किंवा थोडंसं मोकळेपणाने ट्रस्ट करून बोलणं असं खूप आवश्यक आहे रिलेशनशिपमध्ये. आणि तसं तुम्हाला बोलता आलं नाही तर मग तुम्ही स्वतःला असं देऊन टाकत नाही आहात रिलेशनशिपमध्ये. असं हातचं राखून यू कांट गिव्ह युअर सेल्फ इन द रिलेशनशिप. सो ते खूप महत्त्वाचं आहे. तो ट्रस्ट डेव्हलप होण्यासाठी थोडी तरी व्हल्नरेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या माणसांना, ज्या लोकांना त्रास झालेला आहे, कुठला तरी ट्रॉमा झालेला आहे लहान असताना, त्यांना हे व्हल्नरेबल होणं अवघड जातं. बरोबर. मग तिथे गोंधळ होऊ शकतो. सो जितकं मोकळेपणाने हळूहळू का होईना पण आपण स्वतःबद्दल बोलू तितकं दुसऱ्या व्यक्तीला कळणं सोपं पडेल. आणखीन एक कुठल्याही दोन जोडप्यांमधल्या प्रेमाबद्दल आपण बोलतो तर एक शब्द परत येतो, तो म्हणजे स्पेस. हो, म्हणजे एकतर आमच्या जनरेशनचा आवडता शब्द आहे स्पेस. आणि आपण काही झालं की मला स्पेस मिळत नाही आहे आणि माझ्या स्पेसवर अतिक्रमण होते वगैरे, इतकं आम्ही सर्रास वापरतो ते शब्द. पण ज्यावेळेस एक्सप्रेशन म्हणतो त्यावेळेस ते एक्सप्रेस करताना सुद्धा, म्हणजे माझं प्रेम व्यक्त करताना सुद्धा ती दोघांची सुद्धा स्पेस जपली जाते याचं भान कसं ठेवायचं. म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलो की त्या उदाहरणामध्ये त्या मुलाच्या त्या समोरच्या व्यक्तीची स्पेसच कदाचित इतकी त्याच्यावरती अतिक्रमण होतंय की त्या व्यक्तीला कळतच नाही की मी काय करायचं, इतकं ओव्हरवेल्मिंग होत आहे. आणि काही वेळेस हे एक्सप्रेस करताना लोक स्वतःच्याही स्पेसचा विचार करत नाहीत. म्हणजे माझ्या काय पार्टनरसाठी एखादी गोष्ट गरजेची आहे म्हटल्यानंतर मी स्वतःच्याही कुठल्या गोष्टींचा विचार करत नाही. आणि स्वतःला मग खूप बायकांचं ते आयुष्य असतं ना की ओवाळून टाकतात नवऱ्याला. म्हणजे त्या कौटुंबिक हिंसेच्या बाबतीत बोलताना कायम ते उदाहरणांमध्ये बायकांबद्दल बोललं जातं ना की नवरा मारहाण करतो पण बाई प्रेम करतो ना. तर ते प्रेम करतो ना म्हणून स्वतःची स्पेसही जपत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन एक काहीतरी केलं जातं. आणि त्याचं दुसरं टोक म्हणजे स्वतः समोरचा माणूस स्पेस जपत नाही. तर ती स्पेस कशी जपायची व्यक्त करताना प्रेम. बरोबर आहे. मला वाटतं तसं बघायला गेलं तर साधं आहे. खूप कन्व्हेन्शनल अप्रोच आपण घ्यायचा आहे की टेस्ट द टेम्परेचर बिफोर गोईंग इन टू द वॉटर असं आहे ते. बघूयात आपण, म्हणजे एकदम कुठल्याही रिलेशनशिपमध्ये आपल्याला न जाता
हळूहळू आपण पुढे जायचं आहे. त्या व्यक्तीला काय आवडतंय, काय नाही, त्याचं आयुष्य कसं होतं, कसं नाही. थोडा वेळ घेऊन मग पुढे जाणं, दॅट इज वन गुड वे. म्हणजे कुठलाही आतताईपणा न करता आपल्याला त्या रिलेशनशिपमध्ये शिरायचं आहे. दुसरं म्हणजे रेड फ्लॅग्स आपल्याला खूप केअरफुल राहायचं आहे, की एखादी गोष्ट चूक बरोबरमध्ये आपण नाही जायचं आहे, पण एखादी गोष्ट आपल्याला नाही पटत आहे, तर आपण केअरफुलच राहायला पाहिजे. म्हणजे आपण अब्युझिव्ह आपल्याला जर वाटलं, एखाद्या माणसाला अब्यूज वाटेल, दुसऱ्या माणसाला नाही ती गोष्ट अब्युझिव्ह वाटणार. काही गोष्टी क्लिअर कट अब्यूज आहेत, की डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ही अब्यूज आहे, किंवा मेंटल कंटिन्युअसली टॉर्चर करते कोणीतरी, तुम्हाला गॅसलाईट करते, ते अब्यूज आहे. पण काही काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी काही लोकांना अब्युझिव्ह वाटतात, काही लोकांना त्या नाही एवढं काय त्यात असंही वाटतं. सो आपल्याला किती कम्फर्टेबल आहे ते आपण बघायचं, ते डिस्कस करायचं पार्टनरशी. आणि ते नाही कम्फर्टेबल, हो, आणि नाही कम्फर्टेबल वाटलं तर चक्क बॅकस्टेप घेतलेलं जास्ती बरं. खूप अशा रिलेशनशिप्स असतात जिथे एका पार्टनरला वाटतं आय विल रेस्क्यू द अदर पर्सन, आय विल ट्रीट द अदर पर्सन, आय विल इम्प्रूव्ह द अदर पर्सन. तर ते यू आर नॉट देअर टू इम्प्रूव्ह. म्हणजे तुम्ही एका लेवलला आहात रिलेशनशिपमध्ये, सो तुम्ही दुसऱ्याला करेक्ट करायला, तिथे बाय चान्स करेक्टिव्ह झालं तर ठीक आहे, पण तुम्ही तिथे करेक्ट करायला नाही आहात. सो तो अप्रोच घेतला तर मग तुम्ही सहन करत राहाल, की होईल हा ठीक, मी बघते ना त्याला, हा होईल ठीक, असा अप्रोच घेऊ नका. म्हणजे दॅट इज अ बिग रेड फ्लॅग. कुठल्याही प्रकारचा को डिपेंडन्स, खूप जास्ती नीडीनेस एकमेकांतर्फे, सतत एकमेकांसोबत राहणं, सतत राहणं, असे पण काही रिलेशनशिप्स आहेत जिथे दे डोंट फील द नीड टू सेपरेट आउट फ्रॉम इच अदर. ओव्हर डिपेंडेबिलिटी, म्हणजे तुझं माझं तुझ्या माझ्याशिवाय नाहीच होऊ शकत. राईट. आणि त्या दोघांनाही तसं वाटतं, तो प्रॉब्लेम आहे. दॅट्स अ रेड फ्लॅग आय वुड से. कारण ते स्वतःची पर्सनॅलिटी खूप जास्ती रिस्ट्रिक्ट करतायत, ग्रो होऊन देत नाही आहेत. ते त्यांचे बाकीचे फ्रेंड सर्कल नसतं, ते कुठे जातात येतात सुद्धा ते एकत्रच जातात येतात. सो दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. म्हणजे तिथे स्पेस असायला पाहिजे, तिथे अजिबात नाही आहे. आणि काही काही रिलेशनशिप्समध्ये ते एकमेकांना खूप जास्ती स्पेस देतात. म्हणजे सोबत नसले, सगळीकडे एकटे एकटे गेले, पॅरलल आयुष्य जगतात. पण आय वुडंट से दॅट्स अ प्रॉब्लेम, कारण दोघांनाही जर काही इश्यू नसला तर दॅट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम. ती भरपूर स्पेस आहे. पण आयडियली वुड बी अ फ्लेक्सिबल काइंड ऑफ अ बाउंड्री, जिथे कुठलीच गोष्ट अति नाही आहे, आणि प्रत्येक गोष्ट विथ कन्सेंट होते. म्हणजे आपण फक्त सेक्शुअल एरियामध्ये कन्सेंटबद्दल बोलतो, पण प्रत्येकच एरियात कन्सेंट आहे, की मला नाही यायचं आहे आत्ता, बरं ठीक आहे, ओके. प्रत्येक गोष्टीत इन्सिस्ट करणं, फोर्स करणं, असं असलंच पाहिजे, कारण प्रेम असतं तेव्हा असं असतंच, असं न करून थोडंसं ओपन माइंडेड राहणं, फ्लेक्सिबल राहणं, दॅट इज बेटर. सो ॲडजस्टमेंट करायची, पण फ्लेक्सिबली, कधी केली कधी नाही असं. तुम्ही आता बोलता बोलता एक शब्द वापरलात, गॅसलाइटिंग. तर आपण त्याच्यावरती थोडंसं डीप डाऊन बोलू शकलो तर बरं वाटेल, कारण का बऱ्याचदा हा शब्द वापरला जातो लोकांकडनं, पण नक्की काय असतं ते समजून घेणं. आणि रिलेशनशिपमध्ये काय अर्थाने गॅसलाइटिंग वापरलं जातं. कधी कधी काय होतं की आपली चूक नसताना आपल्यावर जेव्हा दोष दिला जातो तेव्हा त्याला गॅसलाइटिंग म्हणतात. सो दॅट इज व्हॉट गॅसलाइटिंग इज. काही काही वेळेला रिलेशनशिप्स थोड्याशा कॉम्प्लेक्स असतात. म्हणजे सपोज दोन व्यक्ती आहेत आणि ती मुलगी गॅसलाइट करते त्या मुलाला, पण ॲट द सेम टाईम ती त्याच्यासाठी खूप काय काय करते सुद्धा आहे. म्हणजे ती लेट अस से त्याला ऑफिसच्या कामामध्ये मदत करते आहे, किंवा ती त्याच्या हेल्थसाठी त्याच्याकडे बघते आहे, किंवा त्याला कुठे अजून अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत का ते ती बघते आहे. अगदी ओव्हर द बोर्ड जाऊन त्याला ती मदत करते. एका साईडला हे सगळं चालू आहे, दुसऱ्या साईडला ती गॅसलाईट पण करते, की बघ मी तुझ्यासाठी एवढं करते, पण तू ही चूक करतोयस, तू ते चूक करतोयस. त्याला कन्फ्यूज व्हायला होतं की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग. म्हणजे खरंच ती माझ्यावर खूप प्रेम करते, कारण ती माझ्यासाठी एवढं करते. सगळं जे चॅपमॅन म्हणतो ते सगळ्या 5 गोष्टी ती लव्ह लँग्वेजमधल्या करते जे त्याला आवडत आहेत, पण ॲट द सेम टाईम शी इज ऑल्सो अब्युझिंग हिम इन अनदर वे. सो ती कॉम्प्लेक्सिटी होते मग रिलेशनशिपची, आणि मग गोंधळून जायला होतं त्या व्यक्तीला की हे प्रेम आहे का नाही आहे, ऑथेंटिक आहे का नाही आहे. सो असा गोंधळ या गॅसलाइटिंगनी होऊ शकतो कधी कधी. एक आणखीन ना खूप मूळ प्रश्न पडतो, ते म्हणजे ठीक आहे, म्हणजे हे लक्षात आलं की प्रेम व्यक्त करायचं आहे, प्रेमाला व्यक्त करण्याची गरज आहे, आणि दोघांच्या बाजूने ती गरज आहे. पण ते व्यक्त करताना ते कोणासाठी करायचं, मी येतो की कुठून येतो हा प्रश्न. कारण बऱ्याच कपल्समध्ये ना ते
मग हे खूपच मी काल परवा रील बघत होतो त्यात हा कॉन्टेक्स्टमध्ये कोणीतरी बोलत होतं की जे कपल सतत सोशल मीडियावरती पोस्ट करतात आणि दाखवतात की कसं आमचं खूप एकमेकांवरती प्रेम आहे, त्या दोघांमध्ये खरं तर काही बरं नसतं. आणि जे लोक अजिबातच कधी काही पोस्ट करत नाहीत, कधीच काही करत नाही, गुपचूप सगळं लोकांपासून करतात, ते त्यांचं प्रेम खरं असतं वगैरे. मग त्या खऱ्या खोट्यात आणि त्या जनरलिस्टिक अप्रोचकडे तर आपण नको जाऊयात. पण लोकांना दाखवण्यासाठी प्रेम करायचं आहे की मला वाटतंय आणि माझ्या पार्टनरवर आहे म्हणून प्रेम व्यक्त करायचंय? कारण ज्यावेळेस दाखवायच्या गोष्टी मी व्यक्त करणं आलं, म्हणजे अर्थात दिसणं आलं त्यात कुठेतरी, मग ते फक्त पार्टनरला दिसायला हवंय का लोकांनाही दिसायला हवंय की याने प्रेम केलंय? कळीचा मुद्दा आहे हा खरं तर. अवघड आहे प्रश्न. आजकालच्या काळात थोडासा अवघड प्रश्न आहे. मला वाटतं ऑब्व्हियस आहे की ऑथेंटिक, जितकं आपण ऑथेंटिक राहू शकू तितकं आपल्याला स्वतःला जबाब देता येतो उद्या ॲक्च्युली. कारण जितकं आपण खोटं वागू तितकं आपल्याला नंतरच आपल्याला स्वतःबद्दलच फेक वाटणार आहे. म्हणजे एका पॉईंट नंतर वी आर नॉट गोइंग टू लाईक व्हॉट वी डिड. सो तो ऑथेंटिकपणाचा भाग तर आहेच आहे. पण मला असं नाही वाटत की कोण पोस्ट करतं त्यांचं प्रेम नसतं एकमेकांवर, असे काही ठोकताळे नाहीत. म्हणजे इट कुड बी बोथ वेज. काही लोकांना आवडतं दाखवायला, काही लोकांना नाही आवडत. म्हणजे मी सांगते की मी अनेक वर्ष दिल्लीत होते, अनेक वर्ष तिथे राहिले आणि आता परत आम्ही पुण्यात आलो आहे. सो जेव्हा मी दिल्लीत राहिले तेव्हा मी बघितलं की प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल खूप वेगळी आहे, खूप लाऊड आहे इन दॅट सेन्स. आपण कोणालाही भेटलो की ते मिठी मारतील, ते खूप गोड बोलतील किंवा म्हणजे आपल्याला खूप माहिती असतं आपल्याला कदाचित की एवढं काही मॅटर नाही करत आहे त्यांना आपण तिकडे गेल्याचं, पण आपल्याला छान वाटतं त्या मोमेंटला. हे मी नक्की सांगते की वी फील गुड. की ते म्हणतील की अरे कितने दिन बाद मिले, कितना अच्छा लग रहा है, बडे दिन बाद मिले, खूप छान वाटतं आपल्याला ते. सो इट्स अ व्हेरी नाईस फिलिंग. सो तो इतकं की काही वेळेस खोटं वाटतं. हां. आणि इथे आपण तसं वागलं तर म्हणजे आपण काय चाललंय किंवा असं होईल. सो इट्स व्हेरी कल्चरल. त्याच्यामुळे जी व्यक्ती वेगळ्या कल्चरमधनं आली आहे त्याचं लव्ह लँग्वेज त्या कल्चरप्रमाणे पण असतं. सो ते सुद्धा आपल्याला थोडंसं समजून घेण्याची आवश्यकता आहे. मग हा एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट येतो त्यातला की प्रेम व्यक्त करताना आजूबाजूच्या लोकांचा किती विचार केला पाहिजे. कारण म्हणजे फक्त काय सिनियर लोकांसाठीचाच मुद्दा नाहीये ना, सगळ्यांसाठीचाच मुद्दा आहे. म्हणजे काय तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये एकत्र राहणारे लोक असाल, मी आता माझ्या बायकोसाठी फुलं घेऊन गेलो तर माझ्या आईला काय वाटेल, माझ्या वडिलांना काय वाटेल की अच्छा हा फुलं घेऊन येतो का हिच्यासाठी आता, आणि मग तिचा वाढदिवस आहे म्हणून तिला आता दागिना करायचा, म्हणजे आता आईला काय वाटेल माझ्यासाठी तर कधी दागिना नाही केला, आत्ता दागिना करतोय हा. तर प्रेम व्यक्त करायचंय, दोघा पार्टनर्स मध्ये प्रेम आहे आणि त्यांना एकमेकांविषयी ते प्रेम दाखवायचं आहे. तर आजूबाजूच्या लोकांचा कितपत विचार करायचा? नाही करायचा. मला वाटतं की प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे. त्या वेळेला त्या नात्याला, म्हणजे प्रेमाला तर नेहमीच प्रायोरिटाईज करण्याची खूप गरज आहे. की मला माझ्या बायकोसाठी काहीतरी गळ्यातलं न्यायचं आहे, इट्स ओके, मी नेणार आहे. बोलतील 4 दिवस, त्याच्यानंतर शांत होतील. पण म्हणजे कुठेतरी तो एक फर्मनेस आपल्याला हवा आहे. आणि आपल्या बाउंड्रीज आपण ॲज अ कपल पण आपल्या बाउंड्रीज पाहिजेत. म्हणजे आपल्या स्वतःच्या जशा बाउंड्रीज असतात तशा ॲज अ कपल पण बाउंड्रीज पाहिजेत. त्या बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी नाही आहे येऊन उपयोग, अनलेस वी इन्व्हाइट देम टू कम अँड हेल्प अस. आणि हाऊ टू ड्रॉ दीज बाउंड्रीज, म्हणजे आता मग हे बाउंड्रीज वगैरे आता आपल्याला कळतं की नाही ती स्पेस असली पाहिजे, काय या गोष्टींची मला काळजी घ्यायची आहे. पण कितीही म्हटलं तरी मुलांच्या बाबतीत जर बघायला गेलं की सगळं आयुष्य याच्या आधीचं आई वडिलांसोबत गेलेलं असतं, त्यांच्या भोवतीचं ते आयुष्य असतं. म्हणजे अगदी छोट्या व्यवहारांपासून फायनान्शियल गोष्टींपर्यंत ते सगळं त्या कुटुंबाभोवती विणलेलं असतं. नवीन व्यक्ती आल्यानंतर आता तो सगळा फोकस शिफ्ट करायचा आहे आणि मग ते आता वेगळ्या बाउंड्रीज हे करायच्या आहेत आणि कोणाला दुखवायचंही नाही आहे. म्हणजे अर्थात आईवडील तितके समजूतदार असतात बऱ्याचदा आणि ती स्पेस ते स्वतः मुलांना करू देतात. पण ज्यावेळेस हे घडत नाही त्यावेळेस कसं, म्हणजे हाऊ डू यू नेगोशिएट? हो ना. ॲक्च्युली आपला कलेक्टिव्हिस्ट समाज आहे, म्हणजे आपण खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक नाहीच होत बेसिकली. पण आता आपण होऊ पाहतोय हळूहळू थोडं तरी. सो त्याच्यामुळे आपलं मध्ये ट्रान्झिशनमध्ये आहे. पूर्वी हा प्रश्नच येत नव्हता. म्हणजे आईवडिलांना न सांगता तरी काहीतरी करायचं किंवा आईवडिलांची परमिशन घेऊन तरी बायकोसाठी किंवा नवऱ्यासाठी करायचं, असंच होतं पूर्वी. पण आता आपल्याला आपलं करायचं असतं, कारण आपल्याकडे आपला इन्कम पण असतो.
तोही एक खूप मोठा मुद्दा आहे. किंवा आपलं आपलं घर पण असतं, किंवा आता आपलं एजही मोठं असतं लग्नाचं. सो त्याच्यामुळे आपली डिसिजन्स आपण घेऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्यासारख्या म्हणजे पुण्या मुंबईसारख्या अर्बन फॅमिलीजमधल्या लोकांना ओके वाटतात. आईवडिलांना पण ओके वाटतात. खूप खूप अगेन्स्ट कोणी जात नाही. पण वाटल्याशिवाय राहत नाही काही काही वेळेला, की मला बायपास करून केलंय, किंवा सांगितलंच असतं, मी काही नाही थोडीच म्हटलं असतं, किंवा असं थोडंसं होणार आहे. आपण असं इमॅजिन करायचं की आपलं एक घर आहे, म्हणजे आपण स्वतः एक घर आहोत आणि त्याच्या बाजूला एक कुंपण आहे. त्या कुंपणाला एक दार आहे आणि कोणीही आपल्या घरी येताना परमिशन घेऊन ते दार उघडून येऊ शकतं. दार आहे, पूर्ण बंद कुंपण नाही आहे. ती आपली बाउंड्री आहे. इट्स अ फ्लेक्सिबल बाउंड्री. ते दार परमिशन घेऊन उघडून आत येऊ शकतं कोणीही. आणि ते जे घर आहे ते इट कॅन बी मी अँड माय पार्टनर ऑल्सो. ओके, सो ते आमचं जे डायड आहे, पार्टनरशिप आहे आमची, त्याला सुद्धा एक कुंपण आहे. त्याच्यात आई वडिलांनी सुद्धा परमिशन घेऊनच यायचे, की मी विचारू का तुला एक, तू हे का केलंस? ओके, किंवा मी विचारू का तुला एक नाही, पण मी तुला विचारले की तू असं का केलंस, तर यू कॅन से की मला तुला नाही सांगायचं आता, पण मी केलं, इट्स ओके, आय थिंक यू बी कम्फर्टेबल. म्हणजे ते असं इतकं रुडली नाही, पण प्रेमाने शुगर कोट करा, पण आय थिंक कुठेतरी ते फर्म बाउंड्रीज ड्रॉ करणं आवश्यक आहे. नाही तर गोंधळ खूप होणार आहे. म्हणजे कोणाकोणाला तुम्ही प्लीज करायचा प्रयत्न कराल. तुम्हाला तुमची पार्टनरसोबत आयुष्य काढायचं आहे, आईवडिलांना तुम्ही रिस्पेक्ट करताय डेफिनेटली, पण ती थोडीशी फर्म बाउंड्री ड्रॉ करायची, पण ती फ्लेक्सिबल असायला पाहिजे. आईवडिलांना त्या बाउंड्रीमध्ये तुमची परमिशन घेऊन येता आलं पाहिजे, तुम्हाला त्यांच्या बाउंड्रीमध्ये परमिशन घेऊन जाता आलं पाहिजे. धाडकन आपण आईबाबांच्या खोलीत जात नाही मोठं झाल्यावर, तसंच धाडकन दे कांट कम टू आवर रूम, यु नो. सो आपण ॲडल्ट्स आहोत, आपलं वेगळं युनिट बनलेलं असतं. सो ते युनिटला आपल्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे. आता खूप महत्त्वाचे 2 शब्द आले. मला ते वाटतं की आपण त्याच्यावरती पण थोडंसं बोलावं. प्रेमात रिस्पेक्ट असणं किती महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा ना बाकी सगळ्या गोष्टी होत असतात, म्हणजे अब्यूज होत असतो, ऑब्सेशन होत असतं, पण रिस्पेक्टच नसतो. म्हणजे काय म्हणजे क्यूट अग्रेशन जे मांजरांच्या बाबतीत असतं ना लोकांना, किंवा कुत्र्यांच्या बाबतीत असतं क्यूट अग्रेशन, ते प्रेमातही असतं असं खूप लोकांना वाटतं. ओके, सो तिथे रिस्पेक्ट कसा असला पाहिजे आणि रिस्पेक्ट किती महत्त्वाचा आहे प्रेमाच्या एक्सप्रेशनमध्ये? खूप म्हणजे प्रेमाचं एक्सप्रेशन प्रेमळ प्रकारे नाही केलं तरी चालेल, इतका रिस्पेक्ट महत्त्वाचा असतो. म्हणजे रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण रिस्पेक्ट म्हणजे आपला सेल्फ, आणि आपल्या सेल्फवर कोणी वॉक ओव्हर केलं तर आपल्याला ते सहन होत नाही. कारण आपली सेल्फ आपल्याला प्रोटेक्ट करायचं असते, आपल्याला सर्वाईव्ह करायचं असतं. इमोशनली पण आपला सर्वायवलच असतो ना, आपल्याला आपला सर्वायवल करायचा असतो. आणि कोणी त्या सर्वायवलला जर थ्रेटन केलं डिसरिस्पेक्ट दाखवून, तर आपल्याला राग येतो. थोडे दिवस आपण सहन करू, पण त्याच्यानंतर मग आपल्याला सहन होत नाही. कारण मी रिस्पेक्टवरती का आलो माहिती का? कारण मला असं वाटतं की कुठेतरी आत्ताच्या काळात एकमेकाचे मेसेजेस वाचणं असेल, तो एकमेकाबद्दल ओव्हर ऑब्सेस होतो. कुठे होतास, कोणासोबत होतास, किती वेळ होतास, त्याच्याशी का बोललास, ह्याच्याशी का बोललीस, हे सगळं जे आहे पॉझिटिव्हनेस आहे. किंवा ते गॅसलाइटिंग जे आहे की म्हणजे सतत तुला तुझ्यामुळं घडलं, तू म्हणाली असतेस. सो हे जे आहे ते मला कुठेतरी या रिस्पेक्टला तडा देणारं वाटतं. म्हणजे हे एक्सप्रेशन ऑफ लव्ह म्हणून ते नाचवलं जातं हे, की अरे मी असं, मला आवडतं एक्सप्रेसिव्ह करायला लव, पण हे लव एक्सप्रेशन कुठे? हे तर डिसरिस्पेक्ट आहे. हे डिसरिस्पेक्ट आहे. दुसऱ्यांच्या बाउंड्रीजचं उल्लंघन हा डिसरिस्पेक्ट आहे. त्यांची परमिशन न घेता तुम्ही त्यांच्या प्रायव्हेट एरियात जाता, हे डिसरिस्पेक्ट आहे. आणि प्रत्येक माणसाचा प्रायव्हेट एरिया असतोच. म्हणजे एक कुठली तरी थिअरी, मला आता नाव आठवत नाही, एक कॉन्सेंट्रिक सर्कल्सचीच थिअरी आहे, की सगळ्यात छोटं आतलं कॉन्सेंट्रिक सर्कल आहे, दॅट इज युअर प्रायव्हेट स्पेस. आणि दॅट इज ओनली युअर स्पेस. नोबडी कॅन एव्हर एंटर दॅट स्पेस. आणि ती स्पेस रिस्पेक्ट झालीच पाहिजे. त्याच्या अराउंड जे सर्कल आहे ते तुमच्या क्लोजेस्ट लोकांचं आहे, मग त्याच्या अराउंड तुमच्या कलिग्स, फ्रेंड्स आहे, मग असं करत करत ते बबल्स आहेत. येस. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही रिस्पेक्ट करणं दुसऱ्याची स्पेस. आणि पोझेसिव्हनेस काही काही लोकांना आवडतोही. म्हणजे काही काही लोकांना छान वाटतं की माझा पार्टनर माझ्याबद्दल इतका पोझेसिव्ह आहे, म्हणजे तो माझ्यावर खूप प्रेम करतोय. पण ते थोडंसं, मी असं म्हणेन ॲज अ सायकॉलॉजिस्ट, ते थोडं फॉल्टी थिंकिंग आहे. कारण दॅट कॅन बॅकफायर व्हेरी बॅडली. म्हणजे थोड्या वेळानंतर ते सफोकेटिंग होऊ शकतं. सो तिथे थोडंसं केअरफुल राहायला हवं आणि ते डिस्कस करायला हवं पार्टनरशी. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला पटत नाही ती डिस्कस करायला हवी. तुम्ही आता जे बबल्सबद्दल बोललात ना, मला
एक प्रेमाचा आपल्याकडे सगळ्यात जास्त ग्लॅमरस पार्ट असतो तो म्हणजे एकतर्फी प्रेम. म्हणजे ग्लॅमरस प्रकार आहे प्रेमाचा जो सगळ्या आपल्या ओव्हर ग्लॅमराईज सिनेमामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, कवितांमध्ये सगळीकडं हे एकतर्फी प्रेम म्हणजे तुझ्यासाठी चंद्र तोडून आणीन, छातीचा पिंजरा करेन, काय जे काय असेल ते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण ते सगळे बबल स्वतःचेही मोडतो आणि समोरच्या व्यक्तीचेही मोडतो. हे कुठेतरी जाणवणं गरजेचं आहे असं वाटतं का? माहिती असताना की समोरच्या व्यक्तीने आपल्याला नाही म्हटलंय, ते कंटिन्युअसली परस्यू करणं किंवा मागे लागल्यासारखं करणं किंवा असं विचार करणं की नाही आत्ता नाही म्हणतेय किंवा आत्ता नाही म्हणतोय पण नंतर हो म्हणणार आहे, त्याच्यामुळे मी मागे लागणारच त्या आहे. सिनेमात तेच दाखवलं जातं ना, Exact. ती नाही म्हणते, तिला मी मागे फिरतो, तिच्या गाडीच्या मागणं गाडी फिरवतो, मग ती हो म्हणेल. हा मग हो म्हणेल. किंवा नाही म्हणजे हो. हा नाही म्हणजे हो हो. सो त्याच्यावर डेफिनेटली म्हणजे खूपच गोंधळ होतो त्या बाबतीत. आणि तिथे अटॅचमेंट स्टाईलचा पण खूप फरक पडतो की जर माझी सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल असेल तर मला नाही घेणं सोपं पडेल, पण जर इनसिक्युअर अटॅचमेंट स्टाईल असेल तर मला वाटेल काहीतरी करून मला हे प्रेम मिळवायलाच पाहिजे, म्हणजे आय हॅव टू, नाहीतर मला काहीतरी होईल, जर मला हे प्रेम मिळालं नाही तर माझ्या सर्वायवलला काहीतरी होईल, असं इथपर्यंत ते फिलिंग येतं, मग गोंधळ व्हायला सुरुवात होते. सो इतकं मॅग्निफाय करण्याची गरजच नाही, म्हणजे असंच होईल, आम्ही त्याला चची बाधा म्हणतो, असंच होईल, असंच नाही होणार, हेच करायला पाहिजे, असं च नकोय त्याच्यात, शुड ऑट नकोय. म्हणजे कुठेतरी प्रेम एक्सप्रेस करणं हे सगळ्यांना अलाउड आहे, सगळ्यांनी करावं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. करेक्ट. पण त्या प्रेमाला त्याच पद्धतीने पुढचा व्यक्ती रिस्पॉन्ड करेल किंवा रेसिप्रोकेट करेल, हे आपण सक्सेस सोबत जोडणं गरजेचं नाही. बरोबर बरोबर, करेक्ट, बरोबर. कारण का तिथे मग गोंधळ होऊन तिथे मग ते ऑब्सेशन आणि वेगळ्याच पठडीवरती जाऊ आपण. म्हणजे गाडीचा ट्रॅक बदलतोय आपण. करेक्ट करेक्ट. आपल्याला प्रेम एक्सप्रेस करता आलं पाहिजे, ते तेवढं काम आपलं आहे, पुढचं आपलं नाहीये. मला आणि आता म्हणजे आपण ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय वगैरे, तर मग 2 गोष्टी होत्या. एक तर म्हणजे हा जो काही लव्ह लँग्वेजचा पॅटर्न असतो तो बदलता येतो का? म्हणजे मला काय आता या पद्धतीनं प्रेम व्यक्त करायला आवडतंय आणि समजा जर मला त्यातनं हे लक्षात आलं की अच्छा माझ्या पास्ट एक्सपिरियन्सेसमधनं, ट्रॉमाजमधनं माझं हे वे ऑफ एक्सप्रेशन झालेलं आहे जे कदाचित माझ्या पार्टनरला आवडत नाही, किंवा माझ्या पार्टनरचं काहीतरी एक वे ऑफ एक्सप्रेशन आहे जे त्यांच्या लाईफ एक्सपिरियन्सेसमधनं आलं आहे जे मला आवडत नाही. हो. तर हे एकदा अक्नॉलेज झाल्यानंतर ते बदलता येतं का आणि ते बदलायला हवं का? म्हणजे हे कायम आपण म्हणतो ना की प्रेमाच्या बाबतीत काही बदलण्याची गरज नसते, आहे त्या पद्धतीनं स्वीकार करा, तुम्हाला जर कोणासाठी बदलावं लागत असेल तर ते प्रेमच काय, या टोकाला पण आपण जातो. पण जर आपल्याला माहिती आहे की आपल्यामुळे कदाचित आपल्या पार्टनरला त्रास होतो आहे तर ते बदलण्याची गरज वाटते आहे, मग ते काय मला खूपच मी जास्त पॉझिटिव्ह होतो आहे, मला सतत फोन चेक करावा असं वाटतोय, किंवा ती इन्सिक्युरिटी आहे की आता ऑफिसला गेल्या म्हणजे काय करत असेल वगैरे, ह्या बऱ्याच काही गोष्टी, आणि एकदा जाणीव होते की अच्छा हे या पद्धतीनं होतंय तर ते बदलण्याची गरज आहे असं जाणवतंय, तर ते बदलता येतं का? नक्कीच. आय थिंक चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, म्हणजे ते तर नक्कीच बदलायला हवं. आणि बदलायला मला गरज वाटते मी बदलण्याची, तर व्हॉट कॅन बी आणि बेटर. कसं बदलता येतं ते? मला असं वाटतं की एकतर एकमेकांसोबत डिस्कस करून, दुसरं म्हणजे स्वतःला थोडंसं एज्युकेट करून, खूप वाचन करता येईल आपल्याला, वेगळ्या वेगळ्या सायकोलॉजिकल पुस्तकांचं पण खूप वाचन करता येईल, सेल्फ हेल्प बुक्सला रेफर करता येईल, आणि सायकोथेरपीमध्ये पण जाता येईल, म्हणजे कपल्स थेरपी किंवा इंडिव्हिज्युअल थेरपीमध्ये पण जाता येईल जर आपल्याला आपले पॅटर्न्स बदलायचे असतील तर. दॅट इज ऑल्सो पॉसिबल, आणि आता खूप इझिली सगळीकडे अवेलेबिलिटी आहे, सो ते पण नक्की करता येईल. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का बऱ्याचदा आपण ज्या समाजात राहतो, आपण ज्या सोसायटीत राहतो, तिथे हे कायम मी विसरून जा, तुम्ही दोघं एक आलात, पण एक जरी आला तरी त्यात पण मी आणि तो, किंवा ती आणि मी असं आहोत. 2 व्यक्ती आहेत ना, 2 व्यक्तीच राहायला पाहिजेत, सो दॅट इज इम्पॉर्टंट. आपण प्रेम व्यक्त करताना अशा, म्हणजे तुम्ही आता इतक्या मुलामुलींसोबत बोलला असाल, इतक्या कपल्ससोबत त्यांचे काउन्सिलिंग केले असतील, तर जस्ट ॲज अन ऑब्झर्वेशन म्हणून अशा काय प्रायमरी चुका कपल्स करतात की जे कदाचित आणि ते प्रेम व्यक्त करतानाच्या अशा कुठले कपल्स मध्ये अशा चुका होतात प्रेम व्यक्त होताना की ज्यामुळे कदाचित ते थोडं नातं ताणलं जाऊ शकतं? मला वाटतं पेशन्स कमी होतोय ओव्हरऑलच, मे बी वर्क टायमिंग्स खूप जास्ती आहेत किंवा काही, तर त्याच्यामुळे एकमेकांना ऐकून घेणं थोडंसं कमी होत आहे. कम्युनिकेशनसाठी शांतपणे बसून
ऐकून घेऊन ॲक्च्युअल मुद्दा काय आहे हे पाहायला हवं. ते होत नाही. ओरडाआरडी तणतण जास्ती होतीये. सो ते दॅट कॅन बी अ रेड फ्लॅग इन द रिलेशनशिप. म्हणजे ॲक्च्युअल मुद्दा कुठच्या कुठेच राहतो आणि ओरडाआरडी तणतण आणि मग सगळं थांबतं असं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मुद्दे ॲड्रेस न करणं. म्हणजे ओरडाआरडीनंतर परत ते निगोसिएशन करायला पाहिजे, बसून डिस्कशन करायला पाहिजे. पण ते कपल इतकं थकलेलं असतं की ते अंडर द कार्पेट ढकलून पुढे चला हो. चला. आणि ते कपलच सफर करत नाही, पण त्यांची जी मुलं असतात त्यांना पण हेच दिसतं की आई बाबा भांडतात, दुसऱ्या दिवशी नॉर्मल. कोणी बसून डिस्कस करत नाही आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आहे. तर मुलांनाही हेच दिसतंय आणि त्यांच्या रिलेशनशिप्ससाठी त्यांनाही हाच त्रास होणार आहे पुढे. सो हे नक्कीच जपलं पाहिजे. तिसरं म्हणजे रिलेशनशिपला जेव्हा आपण प्रायोरिटाईज करतो तेव्हा आई वडील बाकीचे जे लोक असतात ते पण रिलेशनशिपवर इन्फ्लुएन्स करत असतात. तर तो इन्फ्लुएन्स थोडासा टीज आउट करून आपण आपल्यासाठी बघून आपल्या रिलेशनशिपसाठी काय ओके आहे हे ऑब्जेक्टिव्हली आपल्याला थोड्या वर्षांनंतर का होईना बघता आलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपण जो गोंधळ असतो आपला, एस्पेशली नवीन लग्न झाल्यानंतर, जरी तुमची रिलेशनशिप आधी असली, नवीन लग्न झाल्यानंतर दोन्ही फॅमिलीज चा इंटरफिअरन्स नाही होत, पण त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते. बरोबर. मग तुझी आई हे म्हणली, माझे बाबा हे म्हणले, असं ते जे सुरू होतं ते सुरुवातीचे काही दिवस जास्ती होतं. त्याच्यानंतर आपल्याला तो इन्फ्लुएन्स खूप ऑब्जेक्टिव्हली, हो माझे बाबा खरंच असं म्हणले बहुतेक, असं मला माझं पण बघता आलं पाहिजे ऑब्जेक्टिव्हली फॉर द सेक ऑफ द रिलेशनशिप. सो प्रायोरिटायझिंग द रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ही तुमची इन अ वे सगळ्यात महत्त्वाची रिलेशनशिप असणार आहे. हो हो. येस, थँक्यू सो मच. मला फार फनी वाटतं, विनोदी वाटतं हे की आपण प्रेम कसं करायचं, प्रेम कसं व्यक्त करायचं याच्यावर पॉडकास्ट केला आज आणि त्यात खरंच काही टेकअवेज मिळालेत की अच्छा या गोष्टी केल्या तर कदाचित तुम्हाला प्रेम व्यक्त करायला मदत होऊ शकते. तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, हा एपिसोड तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवायचा आहे. कदाचित त्यांना काही सूचक तुम्हाला द्यायचं असेल यातनं तर त्यांना ते मिळून जाईल, ते पोचून जातील गोष्टी यातनं. आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा. जवळपास 70% जास्त लोक आपले एपिसोड्स बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. आम्हाला माहीत नाही असं का करतात. कदाचित त्यांना माहीत नसेल की ते सबस्क्राईब करू शकतात, त्याच्या पुढे एक बेल आयकन आहे ते हिट करू शकतात आणि ते केल्यानंतर प्रत्येक नवीन एपिसोड ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर या इतक्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या फक्त क्लिक केल्याने होऊ शकतात. तर मला काहीच हरकत नाही वाटत तुम्ही हे केलं पाहिजे याची. तर कसा वाटला आजचा एपिसोड प्लीज खाली कळवा. आणि एक छोटंसं व्हॅलेंटाईनचा एपिसोड आहे, तर प्लीज आमच्यावरचं प्रेम व्यक्त करायला एक हार्ट टाकून द्या कमेंट. म्हणजे यूट्यूबलाही कळेल की आपलं नातं काय आहे. धन्यवाद. लो बसावा.